नमस्कार, आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज। मी राजेश भावसार। नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व शेअर करा। धन्यवाद। जाहिरातीसाठी संपर्क। आपल्या आई वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा। सातपूर कॉलनी येथे वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन। सौ सीमाताई निगळ, माजी नगरसेवक, गोकुळ निगळ, सामाजिक कार्यकर्ते। व्याख्यानाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आपल्या वडिलांना खाली मान घालण्याची वेळ येणार अशा पद्धतीने मुलांनी जीवन जगावे। आपल्या आई वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा। त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी मांडले। छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर, श्री गोकुळ निगळ व सीमाताई निगळ यांनी ह्या व्याख्याने वसंत हंकारे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गोकुळ निगळ, सौ सीमाताई निगळ, इंदुबाई नागरे, उषाताई शेळके, सौ आरती नागरे, सौ रोहिणी देवरे, सौ योगिता भदाणे, योगेश गांगुर्डे, बाळासाहेब बोरजे, किसनराव खताडे, बाळासाहेब विकले, विवानंद काळे, धीरज शेळके, रवी देवरे, प्रकाश महाजन, केशवनगर, अभिषेक दिलीप निगळ, संजय निगळ, संजय कोठुळे, रवी पालवे, लोकेश कटारिया, अमित मांडवे, अतिश काळे, रोहित गुले, अनिल अहिरे, दिनेश काळे, प्रशांत गोगरे तसेच सातपूर कॉलनी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित हो। मात्र ते सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी तर आभार अभिषेक निगळ यांनी मानले। महिला मुलींना अश्रू अनावर। छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला। व्याख्यानप्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते। वसंत हंकारे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अतिशय उत्कृष्टपणे समाज प्रबोधनपर व्याख्यान केले। विशेष म्हणजे एवढा मोठा जनसमुदाय व्याख्यान संपेपर्यंत 2 तास शांतपणे बसून व्याख्यानात मग्न होता। घरातील बाप काय असतो आणि तो आपल्या कुटुंबातील मुलगी व मुलगा यांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत कशा मेहनतीने आपले कुटुंब चालवत असतो, या विषयावर हंकारे बोलत असताना कार्यक्रमात बसलेल्या मुलींच्या व महिलांच्या डोळ्याला अश्रू वाहू लागले। आपल्या बापाला खाली मान घालण्याची वेळ येणार अशा पद्धतीने मुलांनी जीवन जगावे असा संदेश त्यांनी मुलींना दिला। हंकारे साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून आज आपल्याला इथे आपल्यासाठी उपस्थित राहिले आहे। आणि महत्त्वाचं इथले शाळा असतील, इथले शिक्षक वृंद यांनी आपल्यासाठी वेळ देऊन, तसंच माझे ज्येष्ठ नागरिक संघातले महिला मुक्तीच्या, योगा संगीत, बाकीच्या सगळ्या ज्या मावश्या सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानते। आणि एकच सांगते, आपलं कुटुंब आपली जबाबदारी या विचाराने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज तुम्ही बघत आहात मालेगावमध्ये जी गोष्ट झालेली आहे ही हृदय हळवून टाकणारी आहे आणि त्या गोष्टीतून थोडासा संदेश असा वेगळा जातोय की आपले मुलं भरकटताय, मुली भरकटताय आणि आपल्याला कुठेतरी मान खाली घालण्याचा हा वेगळा अनुभव यायला लागला आहे। आज काल झाल्यानंतर परत आज मालेगावमध्ये परत तीच गोष्ट झाली आहे। आज आपलं भविष्य हे कुठेतरी मुला मुलींमुळे आपल्या आईवडिलांना खाली बघण्याची वेळ येते आणि त्यात आज 55 वर्षाच्या माणसांनी असं केल्यानंतर जी मुलगी आई आज आपल्या मुलांना बाहेर टाकू का घरात घेऊन जाऊ का, ती आज म्हटलं तर खरंच की गर्भवती माई म्हणते की माझी मुलगी फक्त सुरक्षित पोटात आहे, ती वेळ आज आली की त्या मुलीला कसं सांभाळू हा विचार पडलेला आहे। म्हणून मी एकच विनंती करेल सगळ्या प्रभागातल्या लोकांना की आज आपण ही वेळ अशी येऊ नये म्हणून सगळ्यांनी सक्षम होऊन मुलांना संस्कार, संस्कृती आणि आपला जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे। तर आपण सगळ्यांनी याचा एकच विचार करायचा की यातून आपल्या मुला मुलींना, आपल्या परिवाराला आपण कसं सक्षम करू शकतो। आणि साहेबांचे इतके सुंदर कार्यक्रम असतात की बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आज हे गरज आहे आणि तळमळीने एवढे सांगतात की ती तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे
आणि ध्यानात पाहिजे यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि साऊंड चुकवलं तर मी एकदम कुटुंबासारखं नातं. साऊंड मस्त लागले. आता काही हात करू नको, त्याला काही हलवू नको, मी सांगेल तेव्हाच कर. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. सगळ्या पोरांना पहिली सूचना, मला दंगा अजिबात चालत नाही. दंगा पोरांनो करायचा नाही. तोंडामध्ये जर जे पोरग चिंगम खातय, सावधान, त्याची मानसिकता बनते. एक तास तोंड चालू ठेवायचं, मानसिकता. आणि उद्या हेच पोरग बडीशेप, पान, मावा, गुटखा खाणार म्हणजे खाणार. त्यामुळे जे पोरग चिंगम खातय त्या पोराला आत्ताच सावरा. लाडानं उगा चिंगम वगैरे त्याच्या हातामध्ये देऊ नका. त्यातले जे काही द्रव्य आहेत ती जाऊन जिभेला सवय लावताय. त्या आईकडे मम्मी मला लई मारले, मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लावले, लावून पाऊंड्स पावडर थापून पर्स घेऊन डुलत रस्त्यावरून त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये. जर याला निवास त्याला निवास, याच्या मांडीवर झोप, पाय पुढं कर, इकडं मार तिकडं मार, असं जर मला काय रबाडा कळतोय का? इट्स कॉल रबाडा. एका रपाट्यात चटी वली सगळं काही ती माऊली सहन करत होती. मग जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जायची, अंगावरचं शेणाने चिखलाने माखलेलं लुगडं दूर करायची, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवायची. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बा पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, तुला कुत्र्या मांजरांच्या समोर टाकावं. पोरी, वेळ पडला तर तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं, तुझ्या डोक्यामध्ये दगड घालून तुला ठेचावं आणि पोरी तुला परदेशामध्ये विकावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. शील सत्यप्रियता शास्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुल कन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ. ही ओळख कधी विसरू नको पोरी. हे पोरा, हात जोडून सांगतोय बाग, हात जोडून माझ्या लेकरानं तुम्हाला सांगतोय. हे बाप तुम्हाला आवडत नाही कारण बाप सांगतो व्यसनमुक्त राहा, बाप सांगतो विमल गुटखा खाऊ नका, आणि कुठला तर पडद्यावरचा बेगडी नायक येतो आणि तुम्हाला म्हणतो विमल खाऊ गुटखा खाऊ रमी खेळो. ते तुमचे आदर्श झाले आणि हा बाप तुमचा आणि हा वसंत हंकारे तुमचा दुश्मन झाला कारण तुम्हाला निर्व्यसनी राहा म्हणून सांगतो. पण ऐक रहा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बाप तो बाप होता रे. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं त्या बापानं जगायचं कसं पोरानो. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शट्टू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं, ही माती माझ्या संभाजी राजांची. वर्ष 32 आहे संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेले 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. हा संख्येचा का संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. आमोशेची ती रात्र आहे, ती रात्र सुद्धा थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे, मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये
औरंगजेब संभाजी राजा ने तो संभा, हे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालेल, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं राष्ट्रधर्म, मला हे माझे पूर्वज कळालेले आहेत, या देशाचा या मातीचा इतिहास मला कळालेला आहे. गोरा, तुला तुझा बाप कळाला खरे, म्हणून आज तुमच्या समोर कामावरून कोणत्या तर कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला माझा बाप म्हणायचा. पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. ज्याला आई बाप नाही त्याला या जगात काही नाही पोरी. बाकीची सगळी नाते आयुष्यभर असतात, टिकतात सुद्धा, पण आई बापाचा ओलावा कुठल्या नात्यामध्ये नसतो बघ पोरी. या लाखोच्या गर्दीत आपण एकटं असतो. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी, आणि माझ्या काळामध्ये मला नवीन आयुष्य तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चाल जा, हसत हसत जा, रडायचं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, चाल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी, आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी. चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलून घेतो, इकडे बाबा तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या जेवण लय छाक बनवलं होतं, पोटात साठत लोक गेली, लाडू जिलबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती पैसा आजच घे, उद्या म्हणशील राम राव पोरगीच्या लग्नाचं जेवणाचं पैसे का बरं नाही दिलं. एक है बसवाल्या, तुझे पैसे दिलेत, आला लई आनंद वाटला. सब मंगल है सब आनंद है बाळा. तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काही छाक दिसत होतं. गेलं रे बाबा मला सोडून. हे वजंत्री पळा पळा पळा. ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा 5,000 रुपये आहे, तुम्हाला ज्यादा देतोय बाबा. लई भारी वाजवत होता माझं लेकरू जाताना. हे बोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर तो अंतरुणाने उशिवणी करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जोडला करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. त्या वॉचमनचं नाव बाप आहे, त्या हमालाचं नाव बाप आहे, त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे, संडास साफ करणाऱ्या त्या भंग्याचं नाव बाप आहे. जो उन्हामध्ये जातो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप. क्षेत्रातील आणि मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी, आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात एका जोरदार टाळ्या आमच्या अभिषेक दादांसाठी, की खऱ्या अर्थाने या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पडली असे आमचे अभिषेक दादा या ठिकाणी आपलं मनोगत आणि आभार व्यक्त करतील.
सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वजण एवढ्या थंडीमध्ये एकदम शांतपणे सरांचं सगळं गोष्ट ऐकली. हीच आज या पूर्ण या मोठ्या कार्यक्रमाचं यश आहे. आणि महत्त्वाची गोष्ट तर सरांना कधी मी फोन केला तर सर मला लेकरूच म्हणतात. काय रे लेकरा, काय रे लेकरू, झालं का तुझं सगळं कार्यक्रमचं सेटअप. म्हणजे सरांशी बोलताना असं कधी वाटलं नाही की सर एक समाज प्रबोधनकार आहेच, परंतु सर ज्या पद्धतीने आज समाज प्रबोधनकार ठिकाणी जे सगळ्या गोष्टी करतायत त्या मला तरी नाही वाटत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकतो. आणि माझं एक महत्त्वाचं एक असं म्हणणं होतं सर की मी माने आमचे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मी त्यांना देखील भेटून या कार्यक्रमाची सर्व कल्पना देणार आहे. आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला या सातपूर नगरीमध्ये येऊन असाच यापेक्षाही डबल मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. व तुम्ही इथे उपस्थित राहिलात व सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यानंतर सर्व पत्रकारांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे व आमच्या शिवसेना सातपूर पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. अशी साथ आमची कायम असू द्या. आणि सर्वांनी एकदा जोरदार वसंत अंकारे सरांना या छान अशा व्याख्यानाबद्दल जोरदार टाळ्या द्यायच्या. धन्यवाद.